नमस्कार. IPL 2026च्या मध्यावर एक मोठं अपडेट समोर आलं आहे. हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी तो अचानक व्हायरल इन्फेक्शनमुळे टीमपासून दूर गेला होता आणि त्यामुळे त्याच्या फिटनेसबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण आता परिस्थिती बदलताना दिसत आहे. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. हार्दिक पांड्या सध्या रिकव्हरीच्या प्रक्रियेत आहे आणि तो लवकरच मैदानात परतण्याच्या तयारीत आहे. ही माहिती थेट रिपोर्ट्समधून समोर आली आहे. IPL 2026 मध्ये त्याची अनुपस्थिती टीमसाठी मोठा धक्का होता, कारण तो फक्त एक ऑलराऊंडर नाही तर एक महत्त्वाचा लीडर देखील आहे. ही घटना तेव्हा घडली जेव्हा हार्दिक पांड्याला व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे त्याला विश्रांती घ्यावी लागली. त्यामुळे तो काही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. टीमला त्याच्याशिवाय मैदानात उतरावं लागलं आणि त्याचा परिणामही दिसून आला. टीमची बॅलन्सिंग बिघडली आणि मिडल ऑर्डरमध्ये स्थिरता कमी झाली. आता पुढचा मोठा सामना आहे राजस्थान रॉयल्स विरुद्ध. हा सामना पॉइंट्स टेबलच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक विजय आता प्लेऑफ च्या शर्यतीत निर्णायक ठरणार आहे. अशा वेळी हार्दिक पांड्यासारखा अनुभवी खेळाडू परत येणं टीमसाठी खूप मोठा बूस्ट ठरू शकतो. सध्या मिळालेल्या अपडेटनुसार हार्दिक पांड्याने नेट्समध्ये सराव सुरू केला आहे. त्याची फिटनेस हळूहळू सुधारत आहे. हे स्पष्ट संकेत आहेत की तो परतण्यासाठी तयार होत आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचा अंतिम निर्णय फिटनेस टेस्ट नंतरच घेतला जाणार आहे. जर तो पूर्णपणे फिट असेल तरच त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली जाईल. मी स्पष्ट सांगतो, टीम मॅनेजमेंट कोणतीही रिस्क घेणार नाही, कारण IPL सारख्या मोठ्या स्पर्धेत एका खेळाडूची अर्धवट फिटनेस संपूर्ण टीमवर परिणाम करू शकते. त्यामुळे हार्दिक पांड्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी वेळ दिला जाऊ शकतो. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हार्दिक पांड्याचं मैदानावर असणं म्हणजे केवळ रन किंवा विकेट्स नाहीत, तर त्याची उपस्थिती टीमला आत्मविश्वास देते. त्याचा गेम सेन्स, त्याचे निर्णय आणि त्याची लीडरशिप टीमला वेगळ्या लेवलवर घेऊन जातात. जर तो या सामन्यात परतला तर तो सामना पूर्णपणे बदलू शकतो, विशेषतः राजस्थान रॉयल्स सारख्या मजबूत टीम विरुद्ध, जिथे प्रत्येक ओव्हर आणि प्रत्येक निर्णय महत्त्वाचा असतो. पण जर तो अजून पूर्णपणे फिट नसेल तर त्याला आणखी विश्रांती देणं हीच योग्य रणनीती ठरू शकते, कारण पुढे अजून मोठे सामने आहेत आणि दीर्घकालीन दृष्टीनं त्याची फिटनेस जास्त महत्त्वाची आहे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला पुढच्या मोठ्या अपडेट्ससह पुन्हा भेटेन. धन्यवाद.